अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरे बाजार इथं 5वं ग्राम संस्कृती साहित्य संमेलन पार पडलं। 2 दिवसांच्या या संमेलनासाठी राज्यभरातून साहित्य रसिक आणि ग्रामस्थांनी हजेरी लावली। ग्रामीण संस्कृती आणि साहित्य या दोन्ही सदर्शन या संमेलनात यथोचित घडल्याचा अनुभव यावेळी सर्वांना आला। 31 डिसेंबरला स्वच्छ सुंदर असं आदर्श गाव असलेल्या हिवरे बाजार इथं ग्राम संस्कृती साहित्य संमेलनाची पारंपरिक पद्धतीनं सुरुवात झाली। संमेलन सुरू होण्याआधी निघालेली ग्रंथ दिंडी खऱ्या अर्थानं या संमेलनाची ओळख सांगणारी होती। बैलगाड्या, टोपी, फेटे असलेले ग्रामस्थ या ग्रंथ दिंडीत जास्त प्रमाणात पाहायला मिळत होते। तर मुली आणि महिलांनी झिम्मा फुगडी आणि फेर धरून दिंडीची शोभा वाढवली। याबरोबरच ग्रामीण भागात पाहायला मिळते अशा लेझिमचा डाव देखील हिवरे बाजार इथल्या ग्रामस्थांनी सादर करून संमेलनाचं वातावरण अगदी ग्रामीण करून टाकलं। संत तुकाराम साहित्य नगरीमध्ये ज्येष्ठ कवी नादो महानोर, अभिनेते मकरंद अनासपुरे, संमेलनाचे अध्यक्ष रार बोराडे, पीडी पाटील आणि पोपटराव पवार यांच्या हस्ते झाडाला पाणी घालून या संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं। ग्रामीण भागात मोठं साहित्य लपलेलं असतं, मात्र सध्या खेड्यात राजकारणामुळे विकासच खुंटत चाललाय असं मत मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केलं। पण अशातही हिवरे बाजार सारखी काही गावं अपवाद असून अशा गावात महिलांचा संवाद वाढावा यासाठी महिला संवाद कक्ष उभारण्याची गरज असल्याचं देखील मकरंद अनासपुरे यांनी सांगितलं। पूर्वी फार चांगलं प्रशासन होतं, गावं समृद्ध होती, नव्हती अशातला भाग नाहीये। गावातले 2 सिनियर माणसं गप बसा म्हणले तर भांडणं बंद व्हायचे गावातले। पण या काही दशकांमध्ये त्या भेंगावबॉन्ड पुढाऱ्यांनी जे काही गावाची काशी केली आहे त्याला तोडच नाही। जेवढे पक्ष आहेत तेवढे पुढारी आहेच आहेत गावात। एक सत्तेवर आला की दुसऱ्याने काम नाही करू द्यायचं, दुसरा आला की ह्याने काम नाही करू द्यायचं। यात गावागावाचे मसनवाटे होत चालले। तुम्ही पोपटरावांनी, अण्णांनी ज्या पद्धतीनं मुहूर्तमेढ रोवली ह्या सगळ्या गावं सुधारण्याची, एक फक्त मला असं सुचवावं असं वाटतं, म्हणजे की गावामध्ये एक महिला ग्रामसंवाद कक्ष उभा राहावा प्रत्येक गावात। कारण त्या बायकांना संवादाला जागाच नाही, तर फक्त बायकाच तिथे ऑपरेट करतील अशी एक सिस्टीम ठेवायची। आपल्याला कुठल्या संमेलनाचं अध्यक्षपद नको, सर्वसामान्यांच्या तोंडून गायलेली माझी गाणीच माझा सन्मान आहेत असं सांगून नादो महानोर यांनी हिवरे बाजाराचं मोठं कौतुक केलं। मला तर बिनविरोध संमेलनाचा अखिल भारतीय 2 वेळा सांगितलं, विश्व साहित्य संमेलनाचा अध्यक्ष 2 वेळा सांगितलं। मी नम्रपूर्वक सांगितलं की जो तिथे अध्यक्ष होईल तो मीच आहे असं समजा, मला अध्यक्ष व्हायचं नाही। जनतेने मला जे दिलेले आहे, जे प्रेम आहे, शेवटचा आदिवासी आणि गावात फिरणारा जो शेतकरी माझी कविता जांभोळी पिकल्या म्हणतो किंवा या नावाने म्हणतो, याच्या इतका मोठेपणा आणि पुरस्कार दुसरा कोणताच नाही। त्याच्यामुळे मी अध्यक्षपद परवा आले। मी याच्यासाठी सांगतो की सर, इच्छा हीच होती, तुमच्या प्रेमापोटी मी ते येतो, त्या गावात येतो, परंतु अध्यक्षपद नको, कोणाला एवढा। या संमेलनाला राज्याच्या सर्वच भागातून साहित्य रसिकांनी हजेरी लावली होती। या सर्व पाहुण्यांचा पाहुणचार देखील हिवरे बाजारातल्या ग्रामस्थांनी अगदी गावरान पद्धतीनं केला। या संमेलनातील जेवणाचा मेनू हा पहिल्या दिवशी चर्चेचा विषय ठरला होता। आदर्श गाव हिवरे बाजार येथे सुरू असलेल्या ग्राम संस्कृती साहित्य संमेलनाची सुरुवात आज झालेली आहे। आणि ग्राम संस्कृती म्हणजे ग्रामीण भागातील केवळ साहित्यच नाही तर खाद्य संस्कृतीचा देखील या साहित्य संमेलनामध्ये मोठा अंतर्भाव करण्यात आलेला आहे। ग्रामीण भागातलं मुख्य म्हणजे जेवण जे आहे ते या साहित्य संमेलनामध्ये खायला मिळणार आहे साहित्यिकांना आणि संपूर्ण कवींना वगैरे। तर त्याची तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे।
ग्रामीण भागातला मसाला कसा असतो तो आपण या ठिकाणी पाहू शकतो. फक्त आधुनिक पद्धतीने हा मसाला या ठिकाणी तयार करण्याचं काम सुरू आहे. मात्र मसाला जो आहे तो ग्रामीण मसाला ज्या प्रकारचा असतो, वाटलेला असतो, त्याच्यामध्ये जे जे पदार्थ असतात ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. शेंगदाणे आहेत, खोबरं आहे आणि ही जी सगळी तयारी चाललेली आहे ती मासवडी या भाजीची तयारी चाललेली आहे. मासवडी ही नगरमधली एक विशेष भाजी आहे. वड्या असतात आणि त्या वड्यांमध्ये भाजी टाकून जी आहे ती भाजी तयार होते आणि ती कशा पद्धतीने तयार केली जाते ते या ठिकाणी सर्व ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत, हिवरे बाजारच्या ज्या महिला आहेत त्या या ठिकाणी करता आहेत. अतिशय प्रेमाने त्यांचं हे काम सुरू आहे. मासवडी ही अत्यंत चवदार असा एक खाद्यपदार्थ आहे जो ग्रामीण भागातच पाहायला मिळतो. फारसा मोठमोठ्या भागामध्ये तो पाहायला मिळत नाही आणि ही सर्व साहित्यिकांना मासवडी चारण्यासाठी ग्रामीण भागातल्या या ज्या महिला आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्या स्वतः त्यांच्या हाताने या मासवडीचं काम करत आहेत, मासवडी तयार करण्याचं काम करत आहेत. त्याबरोबरच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की ज्या मासवडीचं जे आकर्षण आहे ते अगदी पुण्या मुंबईपर्यंत आहे, परंतु ही मासवडी या ठिकाणी जास्त पाहायला मिळते आणि ती या ठिकाणी केलेली आहे. त्याबरोबरच मासवडी तयार करण्याचं जे पीठ आहे बेसन पिठापासून तयार केलेलं ते या ठिकाणी तयार होतं आहे. त्याच्यासाठी लागणारे मसाले आहेत. त्याबरोबरच कढी हा देखील पदार्थ आहे जो ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतो. ती कढी आपण या ठिकाणी या भांड्यांमध्ये पाहू शकता. ही कढी ती दह्यापासून तयार केलेली आहे. कढी प्रामुख्याने दोन याच्यात तयार केली जाते. एक असते आमसुलाची कढी आणि दुसरी आहे ती दह्यापासून तयार केलेली. तर ही दह्यापासून तयार केलेली कढी आहे. त्याबरोबरच अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे भाकरी, जी ग्रामीण भागात अत्यंत मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. ती भाकरीची तयारीसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते. असंख्य महिला ज्या आहेत त्या या भाकरी तयार करतायत. चुलीवरच्या भाकरी आणि आता आधुनिक पद्धतीने काही शेगडीवरच्या देखील भाकरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु खास पसंती जी असते ती चुलीवरच्या भाकरींना असते आणि यासाठी या साहित्यिकांच्या जेवणासाठी चुलीवरच्या भाकरींची तयारी देखील या ठिकाणी सुरू आहे. अत्यंत मनातून या ज्या ग्रामीण महिला आहेत त्या या भाकरीचं काम करतायत, भाकरी तयार करतायत आणि मोठ्या प्रमाणात जे या ठिकाणी साहित्य संमेलनासाठी लोक येणार आहेत, साहित्यिक येणार आहेत, त्यांच्यासाठी ही जी संपूर्ण जेवणाची तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे. येथेच जेवण झाल्यानंतर उपस्थितांच्या मनाला प्रफुल्लित करण्याचं काम कवी संमेलनानं केलं. राज्यभरातील नामांकित कवींच्या कवितांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. पाऊस माळावर पडो की मळ्यात, पाणी त्यांच्याच तळ्यात जाते. साखरेची गोणी मग संसदेत जाते. शुगर लाभी साखरेची गोणी मग संसदेत जाते आणि बागाईतदार 7 बाऱ्याचे हळूहळू बग्यास होते. पाऊस माळावर पडो की मळ्यात, पाणी त्यांच्याच तळ्यात जाते. असे हे तळे, असे हे पाणी, असे हे तळे, असे हे पाणी, अंटून पांटून खतात लोणी. आता कमळ तळ्यात पाण्यावर सत्ता आहे. आता कमळ तळ्यात पाण्यावर सत्ता आहे. धनुष्य कधीच निघून गेलंय, त्याचा बाणांनाही पत्ता आहे. बैल जोडी गाय वासरू पंजा किमया गार आहे. कंदिलासह हातोडा आता विळ्यालाही धार आहे. घड्याळ मोठे गूढ आहे. घड्याळ मोठे गूढ आहे, हातात असून कळत नाही. घड्याळ मोठे गूढ आहे, हातात असून कळत नाही आणि सोडून ठेवीन म्हटलं तर मरण टळत नाही. गुंठा गुंठा जमीन विकून आज गोप आली गळ्यात, पण एक प्लेट मातीचा वास हुंगायला उद्या रक्त येईल डोळ्यात. काळ्या आईच्या तळतळीचा हा दागिना किती दिवस जाईल? काळ्या आईच्या तळतळीचा हा दागिना किती दिवस जाईल? अरे हा सोन्याचा हार उद्या गळ्यातला फास होईल, उद्या गळ्यातला फास होईल. दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात
बहिणीचा हक्क सोड करून घेतला म्हणून मनातल्या मनात किती भयानक असतो आपण. बहिणीचा हक्क सोड करून घेतला म्हणून मनातल्या मनात किती भयानक असतो आपण. अरे बापाचा अंगठा मिळावा म्हणून कधी कधी आईचं ही कुंकू पुसतो आपण. कधी कधी आईचं ही कुंकू पुसतो आपण. जन्माच्या सातबाऱ्यावर बोजा चढला काय आणि उतरला काय. जन्माच्या सातबाऱ्यावर बोजा चढला काय आणि उतरला काय. जित्या माणसांच्या काळजातच बघा ना इथं किती फेरफार झालाय. जित्या माणसांच्या काळजातच बघा ना इथं किती फेरफार झालाय. आणि त्याच कागदाच्या तुकड्यासाठी काळजाच्या तुकड्यावर बघा ना इथं किती वेळा वार झालाय. वाईले राहिले मुलं, राहिले वाईले मुलं, वाईले राहिले मुलं दोघांची वाटणी. अन माय पर सात बाप गोठ्याचा धणे, अन माय पर सात बाप गोठ्याचा धणे. वाईले राहिले मुलं, राहिले वाईले मुलं, वाईले राहिले मुलं दोघांची वाटणी. अन माय पर सात बाप गोठ्याचा धणे, अन माय पर सात बाप गोठ्याचा धणे. अरे दारी येणाऱ्याला माय रोज जीव घाली, अरे दारी येणाऱ्याला माय रोज जीव घाली. साऱ्या यातना उरात परी माय मुखी झाली. अरे दारी येणाऱ्याला माय रोज जीव घाली. साऱ्या यातना उरात परी माय मुखी झाली. पिछे दान सूर हत, पिछे दान सूर हत, पिछे दान सूर हत आज याचकावानी. अन माय पर सात बाप गोठ्याचा धणे. भार नियमनाचा भार पेलत कंदील चिमणीला म्हणाला, भार नियमनाचा भार पेलत कंदील चिमणीला म्हणाला, चला बरे झाले या निमित्तानं का होईना जुने दिवस परत आले. भार नियमनाचा भार पेलत कंदील चिमणीला म्हणाला, चला बरे झाले या निमित्तानं का होईना जुने दिवस परत आले. कंदिलाकडे धूर मिश्रित नजरेने पाहत चिमणी म्हणाली, कंदिलाकडे धूर मिश्रित नजरेने पाहत चिमणी म्हणाली, हो रे भाऊ तेव्हा जरी लाईट नव्हती स्थिती इतकी वाईट नव्हती. हो रे भाऊ तेव्हा जरी लाईट नव्हती स्थिती इतकी वाईट नव्हती. काडी काडी पेटवून अंधार कसा उजळायचा, काडी काडी पेटवून अंधार कसा उजळायचा. त्यासाठी आपला जीव किती किती जळायचा. तितक्यात चिमुकली मेणबत्ती वळसे घेत प्रकाशली. तितक्यात चिमुकली मेणबत्ती वळसे घेत प्रकाशली अन मिणमिणत म्हणाली, प्रकाशगडाच्या दरबारी पॉवरफुल दादा होता. प्रकाशगडाच्या दरबारी पॉवरफुल दादा होता. 24 तास वीज द्यायचा त्याचा म्हणे वादा होता. उमऱ्यावरची पणती ही मग लुकलुकत म्हणाली, उमऱ्यावरची पणती ही मग लुकलुकत म्हणाली, राजकारण्यांपेक्षा खरे म्हणजे कवीच बरे. राजकारण्यांपेक्षा खरे म्हणजे कवीच बरे. लोड शेडिंगचा धोका त्यांना बरा कळला होता. विजेसाठी त्यांचा शब्द शब्द जळला होता. म्हणूनच बत्ती गुल होण्याआधी इतके करून ठेवा. म्हणूनच बत्ती गुल होण्याआधी इतके करून ठेवा. अंधार फार झाला पण ती जपून ठेवा. अंधार फार झाला पण ती जपून ठेवा. या संमेलनामध्ये नामांकित तज्ज्ञ आणि साहित्यिकांचा सहभाग होता. याबरोबरच परिसंवाद, अभिरूप न्यायालय, महाचर्चा, कथाकथन आणि कवी संमेलन असे एकापेक्षा एक दर्जेदार कार्यक्रम देखील होते. त्यामुळे ग्रामस्थ देखील भारावून गेले होते. आमच्या हिवरे बाजारमध्ये तो गेल्या 2 दिवसापासून ग्रामीण संस्कृती साहित्य संमेलन आहे. त्यानिमित्त आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना, महिलांना आणि सर्व ग्रामस्थांना अतिशय नवीन नवीन कार्यक्रम पाहायला मिळाले. अनेक साहित्यिकांचे साहित्य ऐकायला मिळालं, कविता ऐकायला मिळाल्या, कथाकथन ऐकायला मिळालं, अभिरूप न्यायालय काय असतं हेही पाहायला मिळालं. यातून नक्कीच विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना मिळेल. अनेक छोटे छोटे कवी त्यातून निर्माण होतील, लेखक निर्माण होतील. हिवरे बाजार गावात नववर्षाच्या पूर्वसंध्येला आणि नवीन वर्षात पार पडलेल्या या ग्रामसंस्कृती साहित्य संमेलनामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळालं. हेच या संमेलनाचं यश आहे.
हिवरे बाजार या ठिकाणी पोपटराव पवारांच्या पुढे हा प्रस्ताव ठेवला गेला. त्यांनी तो मान्य केला आणि इथे येऊन खरोखरीच अतिशय आनंद झाला. या इथल्या गावकऱ्यांना, इथल्या शेतकऱ्यांना जो विषय शेतीचा आहे, जो विषय साहित्याचा आहे, असे वेगवेगळे विषय आज त्यांच्यापर्यंत पोहोचले. सगळे शेतकरी, इथले जे गावकरी आहेत ते सगळे अतिशय आनंदित आहेत आणि इथं आम्हाला ग्रामीण साहित्य संमेलन घेण्याचा एक योग आला, त्याचा मनापासून स्वतःला आनंद झालेला. तर राज्यातील मोठमोठ्या साहित्यिकांना, ग्रामस्थांना प्रत्यक्ष ऐकता आलं याचं मोठं समाधान होत असल्याचं पोपटराव पवार यांनी सांगितलं. 2 दिवस हिवरे बाजार ग्रामस्थ, राज्यातील आदर्श गाव योजनेतील ग्रामस्थ आणि संपूर्ण राज्यातून आलेल्या आणि परिसरातून आलेल्या ग्रामस्थांनी मनमुराद असा आनंद यामधून घेतला आणि एक लक्षात आलं का ज्या कवी आणि साहित्यिकांच्या कविता आणि साहित्य वाचत वाचत आपण पहिलीपासून तर पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत गेलो, ते कवी आणि ते साहित्यिक गावकऱ्यांना आणि ग्रामस्थांना सर्वांना प्रत्यक्ष ऐकायला मिळाले, हा एक खूप मोठा आनंद आहे. हिवरे बाजारात पार पडलेल्या या संमेलनानं अखिल भारतीय साहित्य संमेलना एवढी उंची गाठली आहे. आता 6वं संमेलन सांगली जिल्ह्यात होणार आहे. 5वं संमेलन आम्हाला असं वाटायला लागलं की अखिल भारतीय पातळीवरचं संमेलन झालं. 2 दिवस भरभरून या गावामध्ये आम्हाला सगळ्यांनी केलंच केलं, आम्हाला साथ दिली. हिवरे गाव जसं आदर्श आहे तसा तो आदर्श अनेक लोक बरोबर घेऊन जात आहेत. अनेकांनी सांगितलं की हिवरे गावचा आदर्श आम्ही महाराष्ट्रभर घेऊन जातोय. राज्यात आणि राज्यभर अनेक साहित्य संमेलनं पार पडतात. मात्र ग्रामसंस्कृती आणि साहित्याची उंची गाठणारं हिवरे बाजार इथं पार पडलेलं ग्रामसंस्कृती साहित्य संमेलन सर्वांच्या स्मरणात राहील यात शंका नाही. लैलेश बारगजे, साम टीव्ही, अहमदनगर.